नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या प्रबोधनशील न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शोकांतिक आहे ऍक्च्युली. नवीन टेंडरची काय गरज होती संपूर्णपणे आता तुम्ही बघत असाल. आणि एक 2 दिवसापूर्वीचे पण आपल्याकडे व्हिडिओ आणि फोटोज आहेत, ते देखील मी तुम्हाला पाठवणार आहे. काही गरज नव्हती. 4,40,00,000 रुपये खर्च करून डागडुजी करायची किंवा सुशोभी करायचं आहे. काय काय त्यांची नावं वेगवेगळी देतात ते त्यांनाच माहिती. 1.5-2 करोड मध्ये हे अख्खं गार्डन तयार झालं होतं. त्याला पण अजून मला वाटतं 10 वर्ष झाली नसतील. त्यामध्ये 2 वर्षापूर्वी पण त्यांनी डागडुजी केली किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुशोभीकरण केलं. आणि हे आता गजेबो वगैरे उभारले होते, त्याला पण आता 1-2 वर्ष झालेले आहेत. आणि असं असताना परत 4,40,00,000 यांनी हे नवीन कंत्राट काढलेलं आहे. ते कशासाठी, म्हणजे हे एवढं सगळं अद्ययावत सर्व असताना, म्हणजे सुस्थितीत असताना हे नक्की कशासाठी? कालच आमच्या शहराध्यक्षांनी जो 100-150 करोडचा गार्डन घोटाळा काढलाय, त्यात 4.5 करोड ऍड होणार आहे. आणि खरं सांगतो, जी आमची अंतर्गत माहिती आहे, हे 4,40,00,000 परत हे 2-3 करोड वाढवणार आहे. म्हणजे ते एक्सेस करायचं असतं ना, त्या पद्धतीने. आता ह्या ठिकाणी सोन्या चांदीचे खेळणी लावतात का काय, असा प्रश्न पडलाय आम्हाला. आणि हा फार गंभीर विषय. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही याचा तीव्र निषेध करतो. उद्या आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र सुद्धा देणार आहे. आणि हा जो निधीचा अपव्यय होतोय, ह्या विनियोग करण्यासाठी ह्या पैशामधून इकडे आपल्या महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटल आहे, तिथं अद्ययावत सुविधा उपलब्ध करा आणि आरोग्यावरती हा पैसा खर्च करा, अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील. काही नाही, जवळजवळ 90% ह्या वस्तू या चांगल्याच आहेत. याचं मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट वेगळं असतंच. परत मी तुम्हाला सांगतोय, मागच्या 2-1 वर्षापूर्वी त्यांनी हे गजेबो वगैरे हे नवीन बनवलेले आहे. आता पण तुम्ही बघा, ही जी खेळणी काढण्याचा यांचा प्रयत्न चाललाय किंवा ते बेंच असतील, अगदी एकदम सुव्यवस्थित आहेत, काही सुद्धा बदलण्याची गरज नाही. परंतु हे असताना हे कशासाठी चाललंय, हा मलिदा कुणाला खायचा आहे, हा मोठा प्रश्न आहे. मागच्या 5-5.5 वर्षापासून इकडे नगरसेवक अस्तित्वात आहे. महापालिकाच्या माध्यमातून प्रशासक इथे काम करत आहे आणि उद्घाटन कोण करत आहे? म्हणजे कसं झालंय की मुलं दुसऱ्यांची आणि बारसा आम्ही घालायची, हा असा सगळा प्रकार आहे. ते उद्घाटन वगैरे हा जो फार्स आहे, कशासाठी? आचारसंहिता लागते, निवडणूक लागते, यासाठी. परंतु मला हे सांगायचं आहे की जर का जनतेचे 4-5 करोड रुपये तुम्ही अशी उधळपट्टी करणार असाल, तर ते फार चुकीचं आहे.
माझी पुन्हा एकदा मागणी राहणार आहे की तुम्ही हा पैसा सरकारी दवाखाना जो महापालिकेचा दवाखाना आहे त्याच्यामध्ये खर्च करा. तिथं लोकांना सुविधा द्या. चांगली खेळणी असताना ती बदलायचं आणि सुशोभीकरण म्हणजे नक्की काय करणार आहे? सोन्या चांदीची काय मग तीच तर शोकांतिका आहे ना. जर काय ही जी मूलभूत सुविधा आहेत हे तुम्ही देत नाही, त्याला किती खर्च येणार आहे? आणि त्याचा सुद्धा अॅन्युअल मेंटेनन्स असतो ना महापालिकेमध्ये, ते तुम्हाला नीट ठेवता येत नाही आणि 4.5 करोड रुपयाची सुशोभीकरण कशावर करणार आहे? मग तिथं काय लघवी करायला भांडत ते सोन्याचं लावणार आहे? नक्की करणार काय आपण? ते आहे ते तर नीट सांभाळा तुम्ही, ते सांभाळत नाही आणि 4.5 करोड खर्च करतायत. काम आहे ना, काम हे उद्यापासून नाही सुरू होणार. काम तर ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि उद्घाटन कसं निवडणुकांवर उद्घाटन आहे. ते खासदार उद्घाटन करतात का, आमदार करतात का, आणखी कोण करतं, आमदाराला त्याच्याशी देणं घेणं नाही. मुळात इथं महापालिका प्रशासक म्हणून काम करते तर हे आमचं भांडण आहे महापालिकेशी. मी म्हटलं ना, पोरं दुसऱ्याची आणि बारसं दुसऱ्याने घालायचे हा प्रकार आहे उद्घाटन म्हणजे. तर त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. सध्या महापालिका आणि प्रशासक म्हणून कोण काम करते? महापालिका काम करते. नगरसेवक कुठे 5.5 वर्ष अस्तित्वात नाहीये. आमचं मागणी ही महापालिकेशी, आमचं भांडण आहे महापालिकेशी आणि आम्ही महापालिका आयुक्तांना उद्या त्याचं सकाळी तसं पत्र देणार आहे आणि ह्या खर्चाचा विनियोग त्यांनी आरोग्यासाठी हॉस्पिटलमध्ये करावा ही आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे.